नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेज मध्ये ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 400+ जागांची पदभरती असणार आहेत. यामध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोटिफिकेशन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेज RRB रिक्रुटमेंट बोर्डमध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये जाहिरात असणार आहे CN 2003-2025 या ठिकाणी नोटिफिकेशन असणार आहे. त्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ द पॅरामेडिकल कॅटेगरीची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये हा फॉर्मची नोटिफिकेशन असणार आहेत 26/7/2025 असणार आहेत. त्याचबरोबर हा ऑनलाईन 9/8/2025 ते 8/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे पेमेंट 10/9/2025. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास 11/9/2025 ते 20/9/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्ममध्ये करेक्शन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते पे स्केल, पात्रता आणि जागा असणार आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट लेवल 7 मध्ये पे स्केल असणार आहेत 24,900 पे स्केल असणार आहेत. वयोमर्यादा असणार मित्र तुम्हाला 1/1/2026 रोजी 20 ते 40 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. 272 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे डेंटल हाय टेक्निशियन. ह्यासाठी एकूण 6 जागा असणार आहेत. लेवल 6 मध्ये पे स्केल असणार आहेत. 35,400 ते पे स्केल असणार आहेत. 20 ते 33 वर्षी तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 4 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2. ह्यासाठी 35,400 पे स्केल असणार आहेत. 18 ते 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 33 जागा या ठिकाणी असणार आहेत. पुढची पोस्ट आहे फार्मासिस्ट एंट्री ग्रेड. एकूण ग्रेड 5 मध्ये 29,200 पे स्केल असणार आहेत. 20 ते 35 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. 105 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 29,200 पे स्केल असणार आहेत. 19 ते 33 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 4 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे ECG टेक्निशियन. ह्यासाठी लेवल 4 मध्ये पे स्केल 25,500 पेमेंट असणार आहेत. 18 ते 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 4 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2. यासाठी 21,700 पे स्केल असणार आहेत. 18 ते 33 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 12 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो एकूण जागा बिला तर 434 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये जे वेकन्सी असणार आहेत त्या ऑल RRB झोन असणार आहेत. यामध्ये RRB झोन हे ॲनेक्सरी B मध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे. हा फॉर्म भरताना तुम्हाला हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. एज असणारे मित्र तुम्हाला एज हे मागाशी सांगितल्याप्रमाणे एज हे मित्र तुम्हाला ग्रुपमध्ये एज असणार आहेत. कॅटेगरी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशी 5 कॅटेगरीमध्ये असणार आहेत. यामध्ये वय हे 1/1/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. यामध्ये एज हे जर बघितलं तर मित्र तुम्हाला वय UREW साठी 2/1/93 18 ते 33 वर्ष असणार आहेत. म्हणजे ओपनचं वय हे 18 ते 33 वर्ष. म्हणजे जन्मतारखेचा विचार केला तर 1/1/2008 पर्यंत तुम्ही एकदा अप्लाय करू शकता. ओपनचं वय 2/1/93 पासून ते OBC पर्यंत अप्लाय करू शकता. OBC असेल तर 2/1/90 आणि SC/ST असेल तर 2/1/88 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी वयाची सवलत मिळालेली आहे. यामध्ये SC/ST साठी 5 वर्ष सवलत देण्यात आली. OBC साठी 3 वर्ष वयाची सवलत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर मी तो हा फॉर्म वरचा तो तुम्हाला इलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. जशी ॲनेक्सरी A मध्ये तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल क्रायटेरिया आपण पाहणार आहोत. त्याबद्दल फी ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. मी फी ऑफ एक्झामिनेशन असणार आहेत. जर तुम्ही UREWS आणि OBC जेंट्स असाल तर तुम्हाला 500 रुपये फी असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला 400 रुपये ही रिफंडेबल असणार आहे. फॉर्मवरच आता तुम्हाला बँकेचा तपशील द्यायचा आहे. जर तुम्ही SC/ST एक्सर्व्हिसमॅन किंवा हँडिकॅप किंवा फिमेल किंवा ट्रान्सजेंडर असाल तर तुम्हाला 250 रुपये फी असणार आहेत. आणि संपूर्ण फी या ठिकाणी तुम्हाला रिटर्न देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ठिकाणी जी फॉर्म भरत असतात तुम्हाला बँकेचे डिटेल्ससुद्धा भरायचे आहे. मेड ऑफ पे स्केल असणार आहेत. मोड ऑफ पेमेंट असणार आहेत. तुम्हाला जर फॉर्म भरण्याची प्रक्रियामध्ये तुम्हाला इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मित्रांनो, रिक्रुटमेंट प्रोसेस जर बघितले तर तुम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक्झाम असणार आहेत जी टायर 1 असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. 100 मार्काची एक्झाम तुमची या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत. आणि टायर 1 क्वालिफाईड झाले की तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सेकंड म्हणजे जो तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत किंवा या ठिकाणी जे इंटरव्ह्यू वगैरे असणार
आहे. हा फॉर्म भरायचा तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी अथॉरिटी करायची आहे, जसं की आधार व्हेरीफाय असेल. त्याचबरोबर जनरल गायडन्स आणि सबमिशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी लाईव्ह फोटोसुद्धा अपलोड करायचे, की प्लेन बॅकग्राऊंड वगैरे लाईव्ह फोटो अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचर वगैरे सगळं अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी मित्र तुम्हाला SC/ST किंवा हँडिकॅपचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सिग्नेचर या ठिकाणी ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन या ठिकाणी सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन किंवा हँडिकॅपचं सर्टिफिकेटसुद्धा ज्यांना ट्रॅव्हल पास आहेत त्यांना या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर 11वीचे झोन असतात, जसं की वेगवेगळे महाराष्ट्रातून किंवा भारतातून जे त्याचबरोबर तुम्हाला RRBचे जेवढे वेकन्सी असतात ते झोन वाईज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲनेक्सरी आता या ठिकाणी मित्रांनो आपण इलिजिबल क्रायटेरिया पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट. ह्या पदासाठी मित्रांनो जर क्रायटेरिया बघितली तर मित्रांनो तुम्हाला ANM नर्सिंग विथ 3 वर्षाचा ANMचा रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा लागणार आहे. पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला डेंटल टेक्निशियन. ह्या पदासाठी BSc नर्सिंग विथ BSc डेंटल, यासाठी BSc प्लस डिप्लोमा इन डेंटल आणि तुमच्या ठिकाणी जो एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचा आहे तो हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर. यासाठी मित्रांनो तुम्हाला BSc विथ या ठिकाणी तुम्हाला जो डिप्लोमा इन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा या ठिकाणी जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे अनुभव वगैरे किंवा हेल्थ सायन्सचा जो कोर्स असतो 1 वर्षाचा किंवा ITI हे या ठिकाणी लागणार. पुढचा आहे तो फार्मसिस्ट एंट्री. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर D फार्म किंवा B फार्म आणि रजिस्ट्रेशन लागणार आहे. पुढची पोस्ट आहे रेडिओग्राफी एक्सरे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर रेडिओग्राफीचा कोर्स आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढचे आहे तो ECG टेक्निशियन. यासाठी 12वी बरोबर ECGचा कोर्स आणि रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहे लॅब असिस्टंट ग्रेड सेकंड. यासाठी 12वी बरोबर तुमच्या या ठिकाणी डिप्लोमा इन मेडिकल लॅब DMLT. त्याचबरोबर तुमची जर डिग्री असेल आणि रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा तुमचा लागणार आहे. तर त्या मित्रांनो या ठिकाणी ॲनेक्सरी B मध्ये या ठिकाणी तुम्हाला जागा असणार आहेत. जसं की जागा बघितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी जे झोन असतात त्या झोन वाईज तुम्हाला जागा असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं मित्र तुम्हाला RRB वाईज RRB PU वाईज पोस्ट असणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जागा असणार आहेत. अहमदाबाद आहेत. अहमदाबादमध्ये कोणकोणत्या पोस्टला जागा असणार आहेत. त्याचबरोबर क्रायटेरिया आहेत, जसं की UR SC/ST OBC एक सर्व्हिसमॅन हँडिकॅप या ठिकाणी जागा असणार आहेत. त्यानुसार तुम्हाला अहमदाबाद, अजमेर, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर असेल. त्याचबरोबर चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू काश्मीर, जम्मू श्रीनगर, कोलकाता आहेत, मलदा आहेत आणि मुंबई असा असंख्य तुम्हाला या ठिकाणी ज्या जागा असतात त्या ठिकाणी झोन वाईज तुम्हाला जागा असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा फॉर्म भरत असताना तुम्हाला व्यवस्थित माहिती या ठिकाणी बघायची आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी पात्रता व्यवस्थित दिली आहे काही तुम्हाला पाहायची आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो रेल्वेमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.